नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सर्वज्ञ. महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्व सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांचं स्वागत करतो आहे. बघा मित्रांनो, आता तुम्हाला WCD एक्झामसाठी तुम्ही वाट पाहून आहात. म्हणजे डेट कधी येईल आणि मी एक्झाम कधी देईल, ठीक आहे. त्याचनंतर आत्ता एक अशी न्यूज आलेली आहे की BMCची पण ॲड येते आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी. म्हणजे JEEसाठी आणि SEसाठी ती ॲड असेल, ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला आता BMC पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कसं प्रिपरेशन केलं पाहिजे किंवा ॲड कशी असते, त्याला किती टाईम असतो, कोणत्या सब्जेक्टचं तुम्ही जास्त प्रिपरेशन केलं पाहिजे. बघा मित्रांनो, प्रत्येक एक्झामसाठी प्लॅनिंग आणि स्ट्रॅटर्जी ही वेगळी असते. PWDसाठी तुम्ही वेगळी प्लॅनिंग करू शकता, WCDसाठी वेगळी प्लॅनिंग आहे, WRDसाठी वेगळी प्लॅनिंग आहे, महानगरपालिकेसाठी वेगळी प्लॅनिंग आहे किंवा वेगळी स्ट्रॅटर्जी आपल्याला आखावी लागते. तसंच आपल्याला PMC असेल किंवा BMCसाठी आपल्याला वेगळी प्लॅनिंग आखावी लागते. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला ज्यावेळेस BMCची आता ॲड येते आहे, 10 जुलैच्या अगोदर ॲड येणार आहे असं सांगितलं आहे, ठीक आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी एक प्रिपरेशनसाठी तुम्हाला किती टाईम मिळेल किंवा किती जागांची ॲड असेल हे तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगणार आहे. प्लस जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोणते बुक यूज करायचे आहेत, कोणते मटेरियल यूज करायचे आहेत, तुम्ही कोणते MCQसाठी काय, PYQसाठी काय यूज करणार आहे, क्वेश्चनसाठी तुम्ही काय यूज करणार आहे, या सर्व गोष्टींचं तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मी इन्फॉर्मेशन देणार आहे, ठीक आहे मित्रांनो. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, ठीक आहे. तर आपण व्हिडिओला चालू करूया. बघा, आत्ता एका सरांनी ट्विट केलं की आता हे सर कोणते, रमेश भुटेकर सर म्हणून आहेत, मे बी ते BMCमध्ये म्हणजे BMCमध्ये आहेत. त्यांनी काय केलं आहे तर याच्या रिलेटेड एक ट्विट केलेले आहे. आज डॉक्टर अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त मनपा मुंबई यांच्यासोबत अभियंता संवर्गाच्या विविध समस्याबाबत सविस्तर चर्चा झाली. खास करून सरळ सेवा भरतीने, बघा मित्रांनो हे खूप इम्पॉर्टंट आहे, सरळ सेवा भरतीने, बघा सरळ सेवेच्या ज्या AE आणि JEच्या जागा आहेत त्या भरतीने भरावयाच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा आहेत. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट काय कळाली मित्रांनो, JE आणि SEच्या म्हणजे ज्युनियर इंजिनियर आणि SEच्या या दोघांच्या मिळून ह्या 1200 जागा आहेत, ठीक आहे मित्रांनो. 1200 जागा आहेत. आचारसंहितेमुळे 10 जुलै 2024 जाहिरात येईल याची खात्री आहे. बघा, 10 जुलै 2024 पर्यंत तुमची जाहिरात येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली की BMCची जाहिरात येणार आहे आणि आपण त्याला प्रिपेअर केलं पाहिजे. आणि BMCचा जॉब खूप चांगल्या पद्धतीचा आहे, खूप छान जॉब आहे मित्रांनो. बघा, जर तुम्ही JE झालात तर त्या ठिकाणी प्रमोशनचे पण खूप जास्त चान्सेस आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, लोकेशन हे एकच राहतं, म्हणजे मुंबईच राहील तुमचं लोकेशन. त्यानंतर तुम्हाला कुठेही बाहेर होणार नाही, ट्रान्सफर होणार नाही. बघा, म्हणजे MPSCचे पण जे AE2 लोक होतात ते BMCचा PMCचा जॉब स्वीकारतात. का स्वीकारतात? कारण म्हणजे ज्याच्या त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ते लोक तसं करतात, कारण ट्रान्सफर होत नाही. बघा, तुम्ही MPSC थ्रू लागलात तर तुम्हाला 3-4 वर्षानं तुमची ट्रान्सफर होते. पण तुम्हाला या ठिकाणी काय रे मित्रांनो, तर ट्रान्सफरचा डोक्याला ताप नाही. तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार, तिथेच आयुष्यभर काम करणार, तिथेच रिटायर होणार. म्हणजे तुमची एक स्टेबिलिटी येते, बरोबर. तर आता आपल्याला याच्यावरच रिलेटेड पाहायचं आहे. म्हणजे एक ट्विट आले म्हणजे आपल्याला एक्झामचं प्रिपरेशन करू शकता. खास करून मुंबईमधल्या स्टुडंटसाठी हा खूप छान जॉब आहे. बघा मित्रांनो, मुंबईमधल्या स्टुडंटसाठी हा खूप चांगला जॉब आहे. तुम्ही एकदम व्यवस्थितपणे प्रिपरेशन करून ह्या एक्झामची तयारी केली तर तुम्हाला ही पोस्ट नक्की मिळू शकते. बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला याचा एक पाठीमागची ॲड आहे ते तुम्हाला मी दाखवतो, पाठीमागची ॲड दाखवतो, ठीक आहे. बघा, एक 2018ला आलेली ती ॲड आहे. मी तुम्हाला ती ॲड दाखवतो की ती ॲड कशा पद्धतीची आहे, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला कळेल की आत्ताची ॲड कशी आहे, ठीक आहे मित्रांनो. बघा, ही तुमची ॲड आहे, ठीक आहे. बघा, ही मुंबई महानगरपालिकेची ॲड आहे मित्रांनो. बघा, त्यांच्या संकेतस्थळावरती आलेली आहे, वेबसाईटवरती आलेली आहे. कनिष्ठ अभियंता ग्रुप बीसाठी, म्हणजे ग्रुप बीसाठी काय असतं रे, बघा मित्रांनो, ग्रुप बीसाठी ॲड होती.
पे स्केल म्हणजे हे त्यावेळेसचं पे स्केल आहे. आत्ता हे म्हणजे 41,000 आय थिंक 100 रुपीज ते 1,22,000 असं तुमचं पे स्केल आहे मित्रांनो. ठीक आहे, प्लस ग्रेड पे वेगळा. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुमची म्हणजे जागा होत्या. तर बघा आता ठीक आहे, आपल्याला फक्त याच्यातला म्हणजे ॲड कशी असणार आहे हे तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा या ठिकाणी आता किती जागा आहेत रे मित्रांनो. बघा जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर सर्वसाधारणच्या 157 म्हणजे 157 जागा आहेत. तर त्या आता वाढून किती होणार आहेत, 1200 होणार आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या JEE आणि SEला मिळून त्या 1200 असणार आहेत. मग त्या 800 400 असू शकतात, 600 600 असू शकतात, किंवा एक 800 आणि म्हणजे कमी जास्त असू शकतात. फक्त 1200 जागा आहेत हे तर तुम्हाला क्लिअर झालं आहे. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी जाणून घेण्यासाठी काय तर तुम्हाला कोणते स्टुडंट त्या ठिकाणी म्हणजे शैक्षणिक अर्हता काय असणार. तर बघा 38 वर्ष वयापर्यंतची तुमची अट आहे मित्रांनो. बघा 38 पर्यंत तुम्ही 38. ठीक आहे, बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 38 म्हणजे बघा 38 इयरपर्यंत तुम्ही काय करू शकता रे, म्हणजे असे कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. प्लस आणखी बघा म्हणजे मागासवर्गीयांसाठी 43ची म्हणजे रिस्ट्रिक्शन आहे, 43पेक्षा जास्त नको आहे. ठीक आहे, मग ते बाकीच्या वेगवेगळ्यासाठी म्हणजे वेगवेगळे संवर्ग आहेत. म्हणजे जसं की कोण अपंग असेल किंवा अशा लोकांसाठी काय असतं, आणखी रिझर्वेशनमध्ये तुम्हाला काय मिळतं, वयाचं कन्सेशन मिळतं, म्हणजे वय वाढवून मिळतं. ठीक आहे मित्रांनो, बघा तर आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी गोष्ट एक माहीत पाहिजे. ठीक आहे, बघा कोणती की तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय आहे. शैक्षणिक अर्हता तुमची काय असली पाहिजे. बघा शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही म्हणजे तुम्हाला बघा बघा उमेदवार हे बघा उमेदवाराने SSC व समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाची स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील व पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका संपादित केलेली असावी. म्हणजे काय रे, तुम्हाला त्या ठिकाणी डिप्लोमा पाहिजे प्लस डिग्री पण पाहिजे. किंवा बघा मागची ॲड आलती, जी पाठीमागची ॲड आलती त्याला डिग्रीच्या लोकांना पण अलाव केलं होतं. म्हणजे डिग्री असो डिप्लोमा असो तुम्ही अभ्यासाला लागा. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला दोघांना पण संधी या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आता SSC मध्ये मार्क किती पाहिजेत तुम्हाला, कमीत कमी 50% मार्क पाहिजेत. मागासवर्गीय असेल तर 45% चालेल. पदविका म्हणजे डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल तर तुम्हाला किती 50% मार्क पाहिजेत. म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना हा क्रायटेरिया असतो आणि तो तुम्ही पार करता. पुढे बघा वयोमर्यादा आत्ताच आपण पाहिलं 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 म्हणजे 43 वर्षापर्यंत. बघा आता सर्वात महत्त्वाचं बघा BMCची जी एक्झाम होते हे नॉर्मली IBPS कंडक्ट करतो. तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. बघा निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे तुम्हाला 0.25 मार्क जातात. जर 1 मार्कला एक क्वेश्चन असेल तर 0.25 मार्क जातात. बघा म्हणजे 1/4 गुण वजा करण्यात येतील. बघा हे पाठीमागच्या ॲडनुसार सांगतोय, आत्ताची ॲड वेगळी पण असू शकते, पण नॉर्मली BMCचे हाच पॅटर्न असतो, IBPSचा हाच पॅटर्न असतो. ठीक आहे मित्रांनो, बघा आपण पुढे जाऊया. ठीक आहे, तर बघा आता सर्वात महत्त्वाचं तुमचं एक्झामचा फॉर्मॅट कसा असेल किंवा तुमचा एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे. तर सामान्य ज्ञानसाठी म्हणजे सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला बघा सामान्य ज्ञानची एक्झाम होणार म्हणजे तुमची GK असणार. ह्या GK मध्ये 20 क्वेश्चन असणार आणि 20 गुण असणार. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला आहे. बौद्धिक क्षमता म्हणजे तुमची मेंटल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स येतं आणि न्यूमरिकल ॲबिलिटी येते. बघा दोन्ही पण असू शकतं. ठीक आहे, आपण दोघांना प्रिपेअर करायचं. फक्त रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड म्हणजे रिझनिंग करून जायचं नाही आणि ॲप्टिट्यूड म्हणजे रिझनिंग करायचं आणि ॲप्टिट्यूड करून जायचं नाही, असं करायचं नाही. आपल्याला दोन्ही पण करावं लागेल. मग मी त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं सांगणार आहे, ते आपण त्यावेळेस बघू. म्हणजे बघा तुम्हाला हे 20 क्वेश्चन असणार आहेत आणि तुमचं टेक्निकल 60 मार्क्स असणार आहे. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये पण चेंजेस होऊ शकतात मित्रांनो. म्हणजे हा 40 मार्कचं टेक्निकल आणि
तुमचं सामान्य ज्ञान बघा, जी के हा 20 मार्कचा, ठीक आहे. मराठी आणि इंग्लिश हे पण ॲड होऊ शकतं बघा. हे असा पण पॅटर्न येऊ शकतो तुमचा 60-40. 60 हा नॉन टेक्निकलसाठी असू शकतो आणि 40 हा टेक्निकल टेक्निकलसाठी पण असू शकतो. म्हणजे असे पॅटर्न आत्तापर्यंत आलेले आहेत. म्हणजे असा पण पॅटर्न असू शकतो किंवा असा असू शकतो. आपल्याला दोघांसाठी प्रिपेअर करायचं आहे. तुम्हाला टेक्निकल तर 40 करायचंच आहे मित्रांनो, आणि नॉन टेक्निकल 60 मार्क्सचं असेल किंवा 40 मार्क्सचं असेल, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय करावं लागेल, त्याला प्रिपेअर करावं लागेल. बघा, सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी काय रे मित्रांनो, तुम्हाला म्हणजे जर ह्या पॅटर्नने आला तर तुम्हाला मराठी बघा, मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करायची गरज लागत नाही. म्हणजे लँग्वेजचा स्टडी करायची गरज नाही. तुम्ही टेक्निकल आणि हे म्हणजे मॅथमॅटिक्सवरती पास होऊ शकता इन शॉर्ट. ठीक आहे. बघा पुढे बघा, निगेटिव्ह मार्किंग असते IBPSला, हे विसरून चालणार नाही. ठीक आहे. बघा, आपण पुढे बघूया. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज लागतो आपल्याला. आपण ऑनलाईन पद्धतीनं सर्व अर्ज भरत आलेलो आहोत. तर नॉर्मली अशा टाईपची तुमची ॲड असते. ठीक आहे मित्रांनो. तर एक नॉर्मली 1000 रुपयाच्या आसपास तुमचं काय असेल रे, तुम्हाला फीस असेल. आता आपण सर्वात मेन बघूया, आपल्याला सिलेबस कशा पद्धतीनं असणार आहे. बघा, आपला सिलेबस कसा असेल. ठीक आहे मित्रांनो. बघा, सिलेबस मी तुम्हाला सांगतो. हा BMCचाच सिलेबस आहे पाठीमागच्या वर्षाचा. फक्त आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, BMCला जास्त सब्जेक्ट नाहीत. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या बाजूचाच आहे. म्हणजे कमी सब्जेक्टमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आणि तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे. म्हणजे बघा, पण जे सब्जेक्ट आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बघा, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन येतात तुम्हाला. म्हणजे नियर अबाउट 15चे क्वेश्चन, 15च्या आसपास क्वेश्चन याच्यावरती असू शकतात. बघा, पण नॉर्मली जर आत्ताचा ट्रेंड बघितला तुम्ही TCS आणि IBPSचा, तर ह्याला तुम्हाला 5 क्वेश्चन येऊ शकतात. प्रत्येक सब्जेक्टला 5 क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. पण मॅक्झिमम क्वेश्चनची पण आपण म्हणजे शक्यता नाकारू शकत नाही. पण 5 क्वेश्चन तर कन्फर्म आहेत. बघा, 5 क्वेश्चन कन्फर्म आहेत. ठीक आहे. बघा, आपण पुढे बघूया. बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा एक सब्जेक्ट आहे. थिअरी ऑफ स्ट्रक्चर, स्टील स्ट्रक्चर आणि RCC. बघा, हे जे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट आहेत, बघा स्ट्रक्चरचे सब्जेक्ट आहेत. आणखी एक तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, जो काही BMCचा पेपर होतो ना, याला तुम्हाला बघा नॉर्मली काय असतं रे, एक क्वेश्चन असतो, असा क्वेश्चन असतो. त्याच्या खाली A, B, C आणि D असे 4 ऑप्शन असतात. पण BMCला 4 ऑप्शन नसतात मित्रांनो. BMCला 5 ऑप्शन असतात. म्हणजे E पण ऑप्शन असतो. म्हणजे तुम्ही अजून कन्फ्यूज होणार, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही कन्फ्युजन याच्यामध्ये जास्तीत जास्त होतं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करताना पण अशा पॉईंट ऑफ व्ह्यू करायचा आहे. बघा, BMCला जास्त मार्क मिळत नाहीत, कमी कट ऑफ लागतं आणि खूप हार्ड टाईपचे क्वेश्चन असतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आत्तापर्यंत झालेल्या एक्झाम थ्रू मी तुम्हाला सांगतोय. बघा, ह्याचे क्वेश्चन पेपर अवेलेबल नाहीत, कारण त्या ठिकाणी फक्त स्कोअर कार्ड येतं. म्हणजे तुम्हाला मेंटल ॲबिलिटीला मार्क किती मिळाले, नंतर GKला मार्क किती मिळाले आणि टेक्निकलला मार्क किती मिळाले, कॅन्डिडेटचं नेम, असं फक्त एक स्कोअर कार्ड येतं. तेवढंच तुमचा काय तर रिझल्ट असतो. क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहायला मिळत नाही. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी बघा, तुम्हाला 5 ऑप्शन असतात. 5 ऑप्शनमधला एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे आणि त्यात पण ती निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. बघा, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मॅक्झिमम न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन असतात. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अभ्यास करताना फक्त थिअरी किंवा मेमरी बेस्ड क्वेश्चन पाठ करून चालणार नाही. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, खूप जास्त डेटा असलेले पण क्वेश्चन करावे लागतील. म्हणजे स्टेटमेंट दिले आणि त्याचे तुम्हाला म्हणजे एखादा क्वेश्चन दिला आहे, स्टेटमेंट दिले, तर ते 2 स्टेटमेंट बरोबर आहेत का चूक आहेत किंवा त्याचं ते रिझन आहे का, हे पण तुम्हाला पाहिजेत. म्हणजे असे पण क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. बघा, कन्सेप्टनुसार क्वेश्चन येणार आहेत. म्हणजे कन्सेप्ट तुमचा एकदम पक्का पाहिजे. मॅक्झिमम प्रत्येक टॉपिकवरती ज्या सब्जेक्टला न्यूमरिकल, ज्या टॉपिकला आहे ते न्यूमरिकल सर्व करून टाकायचे. हे तुमच्या डोक्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. जर तुमचे 60 मार्कचा जर टोटल पेपर असेल तर त्याच्यातले नियर अबाउट 15 ते 20 क्वेश्चन हे न्यूमरिकल बेस असणार आहेत. हे लक्षात ठेवा. 20 म्हणजे खूप क्वेश्चन आहेत. 20 मार्कवरतीच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. हे पण मी तुम्हाला सांगतो. बरेचसे क्वेश्चन सोपे असणार आहेत. हे 20 क्वेश्चन ज्याला येतील तो 100% सिलेक्ट होऊ शकतो. ठीक आहे.
बघा, तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, स्ट्रक्चरचे सब्जेक्ट ह्याच्यातले सर्वात इम्पॉर्टंट आहेत. स्ट्रक्चरचे सब्जेक्ट व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. बघा, आता हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन नॉर्मल आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा करायचा आहे. मॅक्झिमम BMCचे क्वेश्चन हे तुमच्या स्ट्रक्चरवरती असतात, म्हणजे निम्मा पेपर स्ट्रक्चरवरती असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग निम्मा पेपर राहिलेला तुमचा बघा, सर्वे, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. बघा, हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. इस्टिमेटिंग कॉस्टिंगचा तुम्हाला ह्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन येणार आहेत. बघा, आत्ता जर म्हणजे पाठीमागच्या जर पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण ह्या पेपरला पाहिलं तर म्हणजे पाठीमागे कसं असायचं, जिओटेकला जास्त क्वेश्चन नसायचे, म्हणजे 1 ते 2 क्वेश्चन असायचे. पण आत्ता जर तुम्ही TCS आणि IBPSचे पेपर पाहिले तर त्याला सर्व सब्जेक्टला हे सेम वेटेज देण्यात आलेलं आहे. पण पाठीमागच्यानुसार पण येऊ शकतो, आत्ताच्यानुसार येऊ शकतो, आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणून सर्व सब्जेक्टचा आपल्याला प्रॉपरली अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. बघा, तर आता तुम्हाला जिओटेक्निकल झालं. बघा, हायवे तुम्हाला परफेक्ट करायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. बघा, तुम्हाला कन्फर्म सांगणारे सब्जेक्ट हे आहेत. पहिल्यांदा हे सब्जेक्ट करून टाका. ब्रिज इंजिनिअरिंग कन्फर्म करायचं आहे. एन्व्हायरमेंटल, वॉटर सप्लाय कन्फर्म करायचं आहे. बघा, एवढेच सब्जेक्ट आहेत नॉर्मली, याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन नाहीत तुम्हाला किंवा सब्जेक्ट नाहीत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? बघा, मी तुम्हाला तरी पण आणखी कोणती इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत ह्याच्यामध्ये सांगतो. बघा, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल हे दोन्ही पण. सेकंड, ऑल स्ट्रक्चर. बघा, ऑल स्ट्रक्चर करायचे. थर्ड, बघा, त्याच्यामध्ये पुन्हा इम्पॉर्टंट काय मित्रांनो, तर बघा त्याच्यामध्ये पुन्हा इम्पॉर्टंट आहे तुमचं बघा वॉटर सप्लाय, सिवेज, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. बघा, हे मेट्रोपोलियन सिटीमध्ये हे महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत, म्हणून तुम्हाला याच्या रिलेटेड खूप क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड टोटल क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. नंतर तुम्हाला ब्रिजबद्दल क्वेश्चन करायचे आहेत. म्हणजे ब्रिज हा म्हणजे त्या सिटीचा काय रे मित्रांनो खूप महत्त्वाचा पार्ट आहे. नंतर तुम्हाला हायवेच्या रिलेटेड क्वेश्चन करायचे आहेत. हायवेच्या रिलेटेड हे तुम्हाला लक्षात ठेवा. बघा, ब्रिज, हायवे, एन्व्हायरमेंट, BCM आणि ऑल स्ट्रक्चर, जिओटेक, सर्वे याच्यावरती थोडं तुम्ही कमी म्हणजे जरी फोकस केलं तरी चालेल. पण पहिल्यांदा हे क्वेश्चन करा. सर्वे पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे मित्रांनो, पण पहिल्यांदा हे करा आणि नंतर त्याला तुम्ही हात घाला. ठीक आहे. तर बघा, अशा टाईपचा सिलेबस आहे. अशा पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त लक्षात ठेवायचं, न्यूमरिकल क्वेश्चन मॅक्झिमम विचारतात. स्ट्रक्चरमधले न्यूमरिकल सर्व आलं पाहिजे. प्लस ह्या सब्जेक्टमध्ये पण हायवेमध्ये न्यूमरिकल आहे, ब्रिजमध्ये न्यूमरिकल करू नका. नंतर तुम्हाला एन्व्हायरमेंटचे न्यूमरिकल करायचे आहेत आणि ऑल स्ट्रक्चरचे न्यूमरिकल करायचे आहेत. बाकी सर्व थिअरी आहे. ठीक आहे. आणि जास्त सिलेबस नाही. तुम्ही जर नॉर्मली पाहिलं तर एक 11 ते 12 विषय असतील मॅक्झिमम. बघा, जर तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर बघा 12 टोटल 12 सब्जेक्ट आहेत. खूप म्हणजे कमी सिलेबस आहे, पण क्वेश्चन खूप डिफिकल्ट लेवलचे असतात. नॉर्मल ते डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन असतात. उगा एक 10-12 क्वेश्चन असतील जे तुम्हाला असं वाटेल की हां एकदम सोपे क्वेश्चन आहे. ठीक आहे. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला जे काय न्यूमरिकल ॲबिलिटी आहे आणि GK रिलेटेड काय अभ्यास करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. बघा, आता ॲप्टी आणि रिझनिंगमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. ठीक आहे. ॲप्टी आणि रिझनिंगमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. ठीक आहे. हे ऑलरेडी मी सर्व शीट जी आहे ना, बघा ही जी शीट आहे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगची मी ऑलरेडी ह्याला टाकलेली आहे, टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्याकडे त्याची प्रिंट ठेवा. बघा, इथे तुम्हाला सर्व मी एकदम एक्सेल शीटमध्ये व्यवस्थित दिलं आहे. तुम्हाला जो टॉपिक झाला टॉपिक की त्यानंतर इथे बघा आता बघा फॉर एक्झाम्पल LCM असेल, HCF असेल, रेशिओ प्रपोर्शन असेल, पर्सेंटेज तुमचं कंप्लीट झालं आहे. त्याची थेअरी म्हणजे आता थेअरी नाहीच त्याला, नॉर्मली तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम कंप्लीट झालेत. तुमचा फीडबॅक फॉर एक्झाम्पल पर्सेंटेजमधले तुम्ही एखादा पार्ट म्हणजे तुमचे 3-4 चॅप्टर असतील, पर्सेंटेजमध्ये पण टाईप असतात, तर त्याचा एखादा टॉपिक राहिला असेल तर ते लिहू शकता तुम्ही की एखादा XYZ टॉपिक झालेला नाही, रिमार्क इथं टाकू शकता. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे ज्यावेळेस तुमचा पूर्ण एक्झामला जाल त्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही जे पण काय केलं आहे त्याचं ट्रॅक रेकॉर्ड असेल. हां बा माझं एवढं झाले. आता सपोज एखादा टॉपिक झाला नाही तर तुम्ही त्याला कॅन्सल करा.
म्हणजे हे तुम्हाला लास्टला कळेल, ठीक आहे मित्रांनो. पण तुम्हाला हे टॉपिक करायचे आहेत. बघा आता नॉर्मली बघा, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा काय केलं पाहिजे, हे मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हे तुम्ही पहिल्यांदा करा. म्हणजे आत्ता ट्रेंड बघितला IBPS आणि TCSचा, तर याच्या रिलेटेड मॅक्झिमम क्वेश्चन विचारण्याचा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. बघा म्हणजे पाठीमागच्यानुसार आपण कन्फर्म सांगू शकत नाही, हेच विचारतील किंवा न्यूमरिकल ॲबिलिटीज विचारतील, कोणताही विचारू शकतात. बघा एक्झाममध्ये मेंटल ॲबिलिटी दिली आहे, म्हणजे काही विचारू शकतात तुम्हाला. पण पहिल्यांदा हे करा, ह्यानंतर ते तुम्ही काय करा, तुम्ही न्यूमरिकल ॲबिलिटी करा किंवा ॲप्टिट्यूड करा, ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये पण तुम्हाला कोणतं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे तुम्हाला. बघा ॲनालॉजीला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी द्या. नंतर नंबर सिरीज तुम्हाला करायचंच आहे, कोडिंग डिकोडिंग करायचंच आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे बघा स्क्वेअर रूट असेल, अंडर रूटवरती असतील किंवा डेसिमलमधले तुमचे ऑपरेशन असतील, हे व्यवस्थित शिका. कारण असे क्वेश्चन मॅक्झिमम एक्झामला दिसतात आणि सोपे नसणार आहेत. BMCचे क्वेश्चन सोपे नसणार आहेत. बघा तुम्हाला वाटेल की हा खूप सोपा आहे, पण तो खूप हार्ड असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. नंतर रिलेशनशिप करा, सिलॉलिझम करा, जम्बलिंग करा, वेन डायग्राम करा, हे एक्झामला क्वेश्चन आलेले आहेत. बघा हे इंटरप्रिटेशन आणि सफिशियन्सी हे नाही केलं तरी चालेल. बघा कन्क्लुजन अँड डिसिजन मेकिंग हे करा, सिमिलरिटी आणि डिफरन्स हे करा. बघा नंतर क्लासिफिकेशन, डायरेक्शन तर करायचीच आहे. बघा मित्रांनो, तर हे तुम्हाला करणेच आहे, ठीक आहे मित्रांनो. एवढे टॉपिक केल्यानंतर तुम्ही काय करणार, त्यानंतर तुम्हाला हे समजेल की आपल्याला आता ॲप्टिट्यूड करायचं आहे. तर ॲप्टिट्यूडमधलं पण जे मी तुम्हाला सांगेल त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्या. त्यानंतर तुम्हाला जे वाटतंय ते करा. पहिल्यांदा हे तुम्ही केलंच पाहिजे, म्हणजे बेसिक हे तुमचं झालंच पाहिजे. बघा नंबर सिस्टीम काढा. बघा BODMAS म्हणजे तुमचं जे काय हे ऑपरेशन आहे तुम्हाला ते मिळून जातील. बुकमध्ये कोणतं एक बुक, RS अग्रवालचं सर्वात बेस्ट बुक आहे, ते तुम्ही घेऊन ते करू शकता. बघा डेसिमल, फ्रॅक्शन, LCM, HCF, रेशो अँड प्रपोर्शन हे करा, पर्सेंटेज करा, टाईम अँड वर्क करा. बरं नंतर प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जिओमेट्री, एलिमेंटरी, स्क्वेअर रूट, एज कॅल्क्युलेशन हे करायचं आहे, ठीक आहे. बघा हे तुम्हाला टॉपिक कळतात, एवढेच टॉपिक पहिल्यांदा करायचे. हे डेसिमल, फ्रॅक्शन, LCF, HCF हे तुम्हाला ह्या टॉपिकमध्येच येतात, ते तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित होतं. सेपरेट करायची त्याला गरज नाही, ठीक आहे मित्रांनो. बघा आपण पुढे जाऊया, म्हणजे हे तुम्हाला कळाले की तुम्हाला करायचं आहे काय, ठीक आहे. बघा आणखी त्याच्यामध्ये ठीक आहे एवढंच करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं हा एक टॉपिक करा, कॅलेंडर एजवाला, ठीक आहे. हे दोन्ही पण करायचं. कॅलेंडर आणि क्लॉकवरती एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत. हे तुम्हाला कशासाठी करायचं आहे रे मित्रांनो, हे ॲप्टिट्यूडसाठी करायचं आहे. पहिल्यांदा रिझनिंग करा आणि नंतर ॲप्टिट्यूड करा. म्हणजे पहिल्यांदा जे आत्तापर्यंत एक्झामला मॅक्झिमम टाईम विचारले ते आपण केलं आणि नंतर ॲप्टिट्यूड केलं. कारण ॲप्टिट्यूड पण एक्झामला विचारू शकतात, म्हणून एक पॉसिबिलिटी आहे, म्हणून आपण त्याचा अभ्यास करणार आहे, ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, आपल्याला आता जो काही जनरल सायन्स आहे किंवा GK आहे, GKच्या रिलेटेड तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे. तर GKच्या रिलेटेड तुम्ही अभ्यास काय करणार आहे, तर बघा आता ह्याच्यामध्ये पण काय करायचं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री एवढं काही इम्पॉर्टंट नाही, ठीक आहे. बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट तुम्ही पूर्ण पाठीमागचे करंटचे क्वेश्चन स्पोर्टच्या रिलेटेड करा, कल्चरच्या रिलेटेड करा, पर्सनॅलिटीच्या रिलेटेड करा, इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड करा. नंतर पॉलिटिक्स आणि बघा पॉलिटिक्सच्या रिलेटेड करा, एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड करा, आत्ताचा जो करंट इश्यू आहे त्याच्या रिलेटेड करा. म्हणजे GKसाठी तुम्ही तात्याचा ठोकळा एकदम परफेक्ट असू शकतो, तो तुम्ही यूज करू शकता. बघा मी जे हे बुक सांगतोय ते बुक खूप इम्पॉर्टंट आहेत. मी तुम्हाला बुक लिस्टमध्ये पण हे सगळं सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, अजून नवीन विद्यार्थ्याला जो आत्ता फर्स्ट टाईम एक्झाम देतोय BMCची, त्याच्यासाठी पण ते हेल्पफुल ठरेल. बघा हे सर्व शीट मी जे तुम्हाला हे पाठीमागची PDF दिसते ही आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलला जा, जॉईन व्हा. तिथं बऱ्याचशा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड मी सर्व अपडेट जे इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी वायफळ चर्चा होणार नाही, काही विनाकारण दररोज पोस्ट होणार नाही. जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा एकदम तुमच्या एक्झामच्या अपडेट असतील अशाच गोष्टी येतील, विनाकारण काही तिथं टाकल्या जात नाही, ठीक आहे. बघा आता हे झालं मित्रांनो. आता आपण काय करूया, मी तुम्हाला काय काय सांगितलं पूर्ण, म्हणजे वॅकन्सी किती येतील, कधीपर्यंत येईल, प्लस तुम्हाला आणखी काय सांगितलं आहे, तर तुम्हाला सिलेबस कसा असेल,
पुन्हा ॲप्टिट्यूड रिजनिंगचा सिलेबस कसा असेल, जनरल म्हणजे जी केचा सिलेबस कसा असेल ह्याच्या रिलेटेड मी इन्फॉर्मेशन दिली. आता आपण बघूया मित्रांनो, आपल्याला टाईम वगैरे किती लागेल ह्या पण गोष्टी आपण या ठिकाणी बघून घेऊ. ठीक आहे, बघा. किंवा एक नॉर्मल स्टुडंटचे जे काही आत्ता क्वेश्चन आहेत ते पण मी तुम्हाला या ठिकाणी घेतो आहे. ठीक आहे, बघा. आता नॉर्मली बघा, आता स्टडी मटेरियल तुम्ही कोणतं यूज करणार बघा, हे तुमच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे, प्लस जे अभ्यास करतायत त्यांच्यासाठी पण सांगतोय. बघा, स्टडी मटेरियल मध्ये तुम्ही पहिल्यांदा, आता डिप्लोमा झाला असेल, तुमची डिग्री झाली असेल तर पहिल्यांदा तुमचे जे टेक्स्टबुक आहेत तेच तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. टेक्स्टबुक तुमच्यासाठी इनफ आहेत. टेक्स्टबुक कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला PYQ साठी वेगवेगळे बुक आहेत ते तुम्ही यूज करू शकता. बघा, ह्या पूर्ण स्टडी मटेरियलसाठी आपल्याच चॅनलवरती A to Z सिव्हिल इंजिनिअरिंग स्टडी प्लॅनिंगचा व्हिडिओ आहे. तो जाऊन तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर अवश्य बघा. त्याच्यातून तुम्हाला बराचसा कंटेंट तुम्हाला तुमच्या BMC एक्झामसाठी कसा, म्हणजे मटेरियल वगैरे असेल किंवा स्टडीची प्लॅनिंग कशी असेल, स्ट्रॅटेजी कशी असेल, वेगवेगळ्या एक्झामच्या प्रिपरेशनची मी त्या ठिकाणी सांगितलेली आहे, त्याचा पण तुम्हाला यूज होईल. पण आत्ता आपण ह्याच्यासाठी बघू. PYQसाठी तुम्ही काय करणार बघा, SSC JEEचे तुम्ही बुक रेफर करणार. काय करणार मित्रांनो, SSC JEEचे बुक रेफर करणार. सेकंड बघा, तुम्हाला नॉर्मली प्रत्येक रेफरन्स बुकच्या पाठीमागे क्वेश्चन आहेत. आता रेफरन्स बुक कुठून तुम्हाला मिळणार तर बघा, रेफरन्स बुकचा तो जो मी तुम्हाला व्हिडिओ सांगतोय A to Z स्टडी प्लॅनिंग सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी मी बनवलेला आहे, तो जाऊन बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर. ठीक आहे, तर बघा, पहिल्यांदा काय तुम्हाला मित्रांनो SSC JEEचे पूर्ण क्वेश्चन करायचेत, रेफरन्स बुकचे क्वेश्चन करायचेत आणि जे टेक्स्ट बुक आहे तुमचे ते पहिल्यांदा वाचायचे. बरोबर, बघा. आता दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, तुम्ही असे म्हणजे कोणत्या क्लासच्या नोट्स असतील, तुम्ही कुठे क्लास लावला असेल, आता बरेचसे विद्यार्थी असे असतील त्यांनी क्लासच लावलेले नाही, अशा लोकांना जर स्टडी मटेरियल जर तुम्हाला फर्स्ट टाईम तुम्ही करताय तर तुमचा टाईमपास किंवा स्वतःला अभ्यासात भरकटवून न घेता तुम्ही डायरेक्ट रेफरन्स बुक सर्व रीड करा, त्याच्या नोट्स बनवा आणि त्याच्यातलेच क्वेश्चन करा. कारण जे पण आत्तापर्यंतचे सर्व MCQ येतात हे रेफरन्स बुकमधलेच येतात. बरोबर, जे पण बघा तुमच्यासमोर जे क्लासवाले जे तुमचे सिलेक्शन आहेत, क्लासवाल्यांचे जे सिलेक्शन, हे जर 100 स्टुडंट असतील तर ह्याच्यात क्लासवाल्यांचे फक्त 15 to 20 स्टुडंट आहेत. बघा, हे लक्षात ठेवा. 15 ते 20 स्टुडंट फक्त ज्यांनी क्लास लावला असे आहेत. मग राहिलेले एक 80 ते 85 स्टुडंट हे सेल्फ स्टडी करून अभ्यास करून लागलेले आहेत. बघा, हे तुम्ही विसरू नका. म्हणजे बघा, हे तुम्हाला 20 लोक खूप टेलिग्रामवरती किंवा तुम्हाला सोशल मीडियातून तुमच्यावर मारले जातात, पण हे जे 80-85 स्टुडंट आहेत जे सायलेंट आहेत, कुठं बसून अभ्यास करतायत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ते कुणालाच दिसत नाहीत. आज मराठवाडे आहेत, विदर्भात आहेत किंवा नगरमध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत, अशा आपापल्या गावात जिथं भेटेल तिथं स्वतःला ते कष्ट करतायत आणि तिथून ते यश मिळवत आहेत. बघा, असे तुमच्या बघण्यातले स्टुडंट असतील आणि मी जर म्हणतोय हे खरंच असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा की सर तुमचं खरं आहे. बरोबर, बघा, मॅक्झिमम सिलेक्शन हे आहेत 80 ते 85 जे तुम्हाला दिसत नाहीत. ठीक आहे, हे तुम्हाला 15 ते 20 वारंवार दाखवले जातात. म्हणून स्वतः अभ्यास करा, स्वतः कष्ट घ्या, तर तुम्हाला 100% एक्झाम निघणार. ठीक आहे, बघा, बुकचा कंटेंट संपला. स्टडी बुक कोणतं वापरायचं आहे. बरोबर, आता हे टेक्स्ट बुक सांगितलं मी, कन्सिडर करा. टेक्निकलसाठी सांगितलं. आता नॉन टेक्निकलसाठी काय यूज करणार बघा, नॉन टेकचे मी तिकडे पण प्रॉपरली सांगितलं आहे, इथे पण सांगतोय. तात्याचा ठोकळा हा व्यवस्थित प्रिपेअर करा. ठीक आहे, पुन्हा सेकंड तुम्हाला काय करायचं आहे, RS अग्रवाल. बघा, RS अग्रवालचे ॲप्टी आणि रिझनिंग 2 बुक घेऊनच ठेवा मित्रांनो. हे बुक हे खूप जुने आहेत, म्हणजे एक 30-40 वर्षापासूनचे बुक आहेत हे. आणि ह्या बुकमधून जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला, ह्याचे यूट्यूबला सेशन पण आहेत,
RS अग्रवाल एस चॅन पब्लिकेशनचे बुक आहेत मित्रांनो. RS अग्रवाल हे ऑथरचं नेम आहे. ह्या 2 बुक आहेत ॲप्टी आणि रिझनिंगचे. हे घेऊन टाका, कधी पण त्याचा यूज होतो. ऑनलाईन सर्व बुक स्वस्त असतात हे पण सांगतोय. आणि शक्यतो रेफरन्स बुक यूज करा. रेफरन्स बुक जर यूज केले तर तुमचे कन्सेप्ट चांगले होतात. सर्व कंटेंट एकाच बुकमधून मिळतो. आणि असे तुम्ही वारंवार जर रेफरन्स बुक जर एक बुक 2-3 वेळा वाचलं म्हणजे बघा, सर्व बुक वाचायचं नाही, आपल्याला जे पाहिजे तेच वाचतोय. त्याच्यातून जर अभ्यास केला तर मला वाटतंय, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतोय तुम्हाला, तुमचं 99% सिलेक्शन होण्यापासून कुणीही अडवत नाही. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांना कंटेंटच व्यवस्थित मिळत नाही. तुम्ही जो कंटेंट वाचताय तो एक्झामला आलाच नाही तर तुम्ही कितीही अभ्यास करा त्याचा काही फायदा नाही. म्हणून तुमचा कंटेंट, तुमचा जो स्टडीचा सोर्स आहे, स्टडी मटेरियलचा सोर्स आहे, हा परफेक्ट पाहिजे. मग तो परफेक्ट फक्त एकाच ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला हे मान्यच करावं लागेल, ते रेफरन्स बुकमध्ये आहे. म्हणजे जे तुम्ही ज्या नोट्स यूज करताय, ज्या तुम्ही एखाद्या स्टुडंटच्या, एखाद्या क्लासच्या नोट्स यूज करताय, त्या परफेक्ट आहेत हे कुणीच सांगू शकत नाही. पण हे रेफरन्स बुक परफेक्ट आहे हे तुम्हाला सर्व लोक सांगू शकतात. कारण त्या लोकांनीच ह्याच्यातल्या नोट्स काढल्यात आणि त्या नोट्स तुम्ही रेफर करताय. म्हणजे 100% डाटा आहे, ते 50% काढतात आणि ते तुमच्यापर्यंत येतोय. तर 50%वर तुम्ही पास होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला 100% डाटा पहिल्यांदा प्रिपेअर करा. जेवढा सिलेबस आहे तेवढा प्रिपेअर करा आणि त्यानंतर स्वतःला टेस्ट करा एक्झाममध्ये जाऊन. त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही किती प्रिपेअर आहात आणि किती प्रिपेअर नाही. ठीक आहे. तर बघा, आय होप सो, मला वाटते हे बुकचं मटेरियलचा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. क्वेश्चन फॉर्मॅट कोणते करायचे आहेत? क्वेश्चन फॉर्मॅट बघा, 1 लाइनर क्वेश्चन पहिल्यांदा करा. जो पहिल्यांदा स्टडी करतोय त्याला सांगतोय 1 लाइनर पहिल्यांदा करा. नंतर कन्सेप्ट बेसवरती आता क्वेश्चन मॅक्झिमम येत आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त काही पोपटासारखे पॉईंट पाठ करून एक्झाम देता येणार नाही. तो कन्सेप्ट माहीतच पाहिजे, तर त्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये तुम्ही पास होऊ शकता. तर त्या कन्सेप्ट बेसवरती तुम्हाला क्वेश्चन आले पाहिजेत. थर्ड महत्त्वाचं आणखी काय मित्रांनो, तर बघा तुम्हाला न्यूमेरिकल कंटेंट आलाच पाहिजे. न्यूमेरिकल एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करताच आले पाहिजेत. म्हणजे BMCसाठी तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. BMCसाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, न्यूमेरिकल आले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, तुम्हाला लेंदी क्वेश्चन पण तुम्हाला आले पाहिजेत. लेंदी क्वेश्चन म्हणजे मोठे क्वेश्चन आहेत. स्टेटमेंट दिले म्हणजे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण तुम्ही ह्याला म्हणू शकता. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन बघा, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण तुम्हाला आलेच पाहिजेत. जे मोठे स्टेटमेंट असतील त्याच्यातलं करेक्ट स्टेटमेंट, रॉंग स्टेटमेंट असे तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. बघा, ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. किंवा मेमरी बेस्ड क्वेश्चन, डायरेक्ट व्हॅल्यू ते क्वेश्चन तुम्हाला आलेच पाहिजे. ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलं आहे. SSC JEEचे क्वेश्चन करा. किंवा तुम्हाला जे काय पाठीमागचे पेपर आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकले. त्याच्यावरती जाऊन तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला बोर होईल, 5च्या दरम्यान इव्हिनिंगला बोर होतं बऱ्यापैकी स्टुडंटला, किंवा दुपारी जेवण करून आल्यानंतर बोर होतं, त्यावेळेस तुम्ही मोबाईलमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावरती त्याला तुम्ही अभ्यास करू शकता. झेरॉक्स काढल्या तर अतिउत्तम. ठीक आहे. पुढे बघा, MCQ प्रॅक्टिस कशी करायची मी सांगितलं. SSCचं बुक आणि तुम्हाला PYQ यूज करायचे आणि रेफरन्स बुकमधले क्वेश्चन करायचे. ठीक आहे. पुढे बघा, रिव्हिजन कसं करणार तुम्ही. आता बघा, ज्या मुलांनी आता बरेचसे पेपर दिलेत, अजून बऱ्याच मुलांना बघा आता बरेचशा एक्झाम झाल्यात तरी कुणाला यश मिळालेलं नाही, असे बरेचसे मुलं असतील तर घाबरू नका मित्रांनो. बघा, जे यश मिळालेले लोक आहेत, आता तुम्हाला तर काही लोक असे दाखवतो ज्यांचं एका PWD JEEमध्ये झाले आणि पुन्हा 5 एक्झाममध्ये सिलेक्शन झाले. मित्रांनो बघा, हे लोक आहेत, त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन, त्यांना शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. पण मित्रांनो, आता जे लागलेले नाहीत त्यांनी खचून जायचं नाही, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बघा, तुमच्या पुढचा खूप मोठा क्राऊड निघून गेला आहे. आता तुमची वेळ आली आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. बघा, त्यातली त्यात ओपन कॅटेगरीवाल्यांच्या स्टुडंटसाठी तर खूप चॅलेंज आहेत मित्रांनो. बघा, तुम्हाला अभ्यास करताना बघा, एखादा कॅटेगरीचा स्टुडंट 3-4 पोस्ट मिळवत असेल तर तुम्हाला 1 पोस्ट मिळवण्यासाठी पण खूप प्रयत्न करावं लागतं आहे. त्याच्या डबल प्रयत्न करावं लागतात, त्याच्यापेक्षा जास्त झगडावं लागतं आहे. म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजू नका. बघा, एखादा 4-5 परीक्षा पास होतोय, त्याच्या मागचे रिझनही बघा.
बरोबर. जिथं तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला 170 मार्क घ्यावे लागत असतील तर तो लेडीज असेल किंवा लेडीज कॅटेगरीमधून असेल, वुमन रिझर्वेशनमधून असेल तर ते 145ला 4 एक्झाम पास होत आहेत, बरोबर. म्हणून ओपनच्या मुलांनी बघा, मी तुम्हाला हे का सांगतोय, बऱ्याचशा ओपनच्या मुलांचे कॉल आले, खचून जात आहेत मुलं, सर एवढे मार्क असून आमच्याबरोबरचे म्हणजे 10-15 मार्कचा डिफरन्स असणारे मुलं 4 एक्झाम पास झालेत, आम्ही अजून तसंच आहेत, चांगले मार्क असून पण. खचून जाऊ नका मित्रांनो, अभ्यास करा, एक वेळ तुमची येईल, तुमचा टाईम येईल आणि तुम्ही पास व्हाल, बरोबर. जास्त अभ्यास करावा लागेल, ऑप्शन नाही. बघा, रिव्हिजन करा, मॅक्झिमम रिव्हिजन करा, पण तुमचा जो काही डेटा आहे ज्याच्यातून रिव्हिजन करताय तो डेटा हा तुमचा परफेक्ट पाहिजे. म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगतोय रेफरन्स बुक यूज करा. अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो, रेफरन्स बुक यूज करा, रेफरन्स बुकमधूनच अभ्यास करा, ठीक आहे. बघा, एक्झामसाठी किती टाईम बाकी आहे? 10 जुलैला जर डेट आली, आपण कन्सिडर करू 10 जुलैपर्यंत सांगितले, 1 जुलैला डेट आली आहे, बरोबर. 1 जुलैपर्यंत, आज आहे 15 जून, बघा 15 जून आहे आज, ठीक आहे. बघा 15 जून आहे, 15 जूनपर्यंत तुम्हाला हे 15 दिवस मिळाले. बघा, आज तुम्हाला 15 दिवस मिळाले, म्हणजे 1 जुलैपासून 15 जून ते 1 जुलै 15 दिवस मिळाले, ठीक आहे. बघा 15 डेज मिळाले, बघा 15 डेज मिळाले. तुम्हाला ॲड आल्यानंतर आणखी 15 दिवस मिळणार आहेत. बघा, ॲड आल्यानंतर आणखी 15 दिवस मिळणार आहे, म्हणजे बघा हे 15 दिवस प्लस हे 15 दिवस. बघा, ॲड आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 15 दिवस मिळाले. फॉर्म भरल्यानंतर कमीत कमी 15 दिवस ते बघा 15 डेज टू 30 डेज लागतात तुम्हाला. बघा, तर एक आपण असं कन्सिडर करू, ॲव्हरेज ऑन ॲन ॲव्हरेज आपण 20 डेज कन्सिडर करू, म्हणजे 20 दिवस तर तुम्हाला मिळणारच आहेत आणखी. म्हणजे किती झालं रे मित्रांनो? 15 प्लस हे 15 आणि हे 20, 30 आणि 20 50 दिवस तर तुम्हाला कन्फर्म मिळणार आहेत. बघा, 50 दिवसाच्या आजपासून 50 दिवसाच्या अगोदर तुमची BMCची एक्झाम होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, म्हणून 50 दिवस आहेत, अभ्यासाला लागा. खूप दिवस वेळ आहे, आजपासून अभ्यासाला लागा, व्यवस्थित स्ट्रॅटर्जी करा. मी ज्या PDF टाकल्यात टेलिग्राम चॅनलला त्या डाउनलोड करा, त्याच्यानुसार प्रत्येक कन्सेप्ट झाला आहे का नाही हे व्यवस्थित चेक करा. तुमच्याकडे एक डेटा असेल, तुमच्याकडे एक शीट असेल, त्या शीटनुसार तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. आपले 4 सब्जेक्ट झाले, 5 सब्जेक्ट झाले, लास्टच्या दिवशी तुमच्याकडे काय असेल, संपूर्ण सिलेबस व्यवस्थित MCQची प्रॅक्टिस करून, न्यूमरिकलची प्रॅक्टिस करून तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला असेल. बघा मित्रांनो, अशा टाईपची एक्झाम असणार आहे तुमच्या PWD. बघा, PWD असेल किंवा ZP असेल किंवा नगर परिषद असेल किंवा बाकीच्या WCD, WRD ह्या सर्व एक्झामपेक्षा BMCची काठिण्य पातळी थोडीशी जास्त असते, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. म्हणून तुम्ही जेवढा होईल तेवढा मॅक्झिमम अभ्यास करा, मॅक्झिमम PYQ सॉल्व करा, मॅक्झिमम क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला यश मिळणार आहे. बघा मित्रांनो, बघा तुम्हाला नॉर्मली काही सांगून किंवा डिस्ट्रॅक्ट करून काही होणार नाही, तुम्हाला जी रिॲलिटी आहे ते सांगायची आहे, ठीक आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. बघा, असे बरेचसे लोक आहेत ज्यांना अजूनही प्रॉपरली गायडन्स मिळत नाही, ह्या लोकांसाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायचं आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकतो आहे. बाकीचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत, जसे की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पूर्ण कंप्लीट करून टाकला आहे. तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन म्हणजे 10 ते 12 मार्कचा टॉपिक मी तिथं कव्हर केलेला आहे. सॉमचं रिव्हिजन लेक्चर एकाच लेक्चरमध्ये 3.5 तासाच्या तुम्हाला पूर्ण सॉम ॲटलिस्ट 4-5 क्वेश्चन तरी त्या ठिकाणी तुमचे बरोबर येतील, एवढा मी डेटा टाकलेला आहे. अजून माझे प्रयत्न चालू आहेत, मी सर्व सब्जेक्ट 1 बाय 1 घेण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जर हे आवडत असेल तर आपल्या जे काही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.